वर्षाच्या नंतर त्या बापानं त्याच्या पोराचं चांगल्या मुलीशी लग्न जमवून दिलं. लग्न थाटात केलं मायबाप. अरे लग्न थाटात करत असताना ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी प्रत्येकाच्या जवळ जायचा, काका एकुलते एक पोराचं लग्न आहे बरं का, भरपूर जेवा, मावशी भरपूर जेवा, सरपंच भरपूर जेवा, पाटील भरपूर जेवा. प्रत्येकाला काकुलतेला येऊन प्रत्येकाला सांगत होता एकुलता एक पोरगा आहे, 5 लाख रुपये पगार घेतो. अरे पोराचं लग्न झालं, पोरगा पुण्यामध्ये राहायला गेला. 1 वर्षाच्या नंतर त्याला अमेरिकेमध्ये जॉबची ऑफर आली. अमेरिकेच्या कंपनीनं सांगितलं आमच्या कंपनीमध्ये जर तुम्ही जॉब करण्याकरता येत असाल तर आम्ही 10 लाख रुपयाचं पॅकेज देऊ. पोरानं 10 लाख रुपयाचं पॅकेज स्वीकारलं. आपली बॅग भरली, बापाला सांगितलं बाबा मी अमेरिकेला चाललोय. अरे बॅग भरलेल्या पोरानं अमेरिका गाठली. अमेरिकेत काम करणारा पोरगा आहे. रोज बाप फोन करायचा, का रे लेका माझी काळजी करू नको, तब्येत चांगली आहे ना बाळा. अरे रोज बाप फोन करायचा. पण एक दिवस असा प्रसंग घडला मायबाप. अरे एक दिवशी त्या बापाचा फोन त्याच्या सुनबाईनं उचलला आणि फोन उचलल्याच्या नंतर तिनं सांगितलं, का हो आम्हाला त्रास देताय, आमच्या संसारामध्ये ढवळाढवळ करताय, अजिबात आजपासून आम्हाला फोन करायचा नाही, आमचा आणि तुमचा आजपासून विषय संपला, अजिबात आम्ही तुमचा फोन उचलणार नाही. बापाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या. अरे ज्या पोराला 3.5 लाख रुपये कॉलेजला ॲडमिशन भरलं होतं त्या पोराची बायको जर आपल्याला असं म्हणत असेल तर का स्वस्त वाटू नये बापाला. बापाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या. बाप हातबल झाला होता मायबाप. काय करावं सुचेना. अरे बापाला हाताने भाकरी करता येत नव्हत्या. बापानं काखेमध्ये झोळे अडकावावी, दुसऱ्याच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता जावं आणि दुसऱ्याच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता गेल्याच्या नंतर एका माणसानं विचारलं, का रे लेका, अरे तुझा पोरगा तर IT कंपनीमध्ये इंजिनियर आहे ना, 10 लाख रुपये पोराला पॅकेज आहे. अरे पोरगा ज्या दिवशी इंजिनियर झाला त्या दिवशी अख्ख्या गावाला पेढे वाटले होते लेका, आणि त्या पोरानं तुला भीक मागायला लावली. अरे बाप मान खाली घालायचा आणि डसा डसा रडायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला बाप तो बाप असतो. 2 वर्षाच्या नंतर त्याच्या अमेरिकेत राहणाऱ्या पोराला हृदयाचा त्रास होऊ लागला. पोरगा अमेरिकेच्या दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेलेला पोरगा तिथल्या डॉक्टरनी जास्त खर्च सांगितला म्हणून गाडी केली. त्या गाडीमध्ये बसून पोरगा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आला. तालुक्याच्या ठिकाणी तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता. त्या डॉक्टरनी सांगितलं तुमचं हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल, 5 लाख रुपयाची गरज आहे. अरे त्यानं सांगितलं माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे अमेरिकेच्या हॉस्पिटलमध्ये संपलेत, आता फक्त 1 लाख रुपये राहिलेले आहेत, कुठून देणार पैसे. डॉक्टरांनी सांगितलं जोपर्यंत मला पैसे भेटत नाहीत तोपर्यंत मी ऑपरेशन करणार नाही. बायकोला सांगितलं पैसे गोळा करायला. पाहुण्या रावळ्यांना सासरवाडीच्या लोकांना सांगितलं. अरे एकानं सुद्धा 1 रुपया दिला नाही. कसे तरी 3 लाख रुपये जमा झाले. अरे हा मरणाच्या वाटेवरती होता, काय करावं सुचेना. तोपर्यंत दुसरा दिवस उजडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता डॉक्टर त्याच्या रूममध्ये आले आणि त्याला सांगतायत तुमचे ऑपरेशनचे पैसे एका माणसानं आणून दिलेत, तुमचं ऑपरेशन आता 100% होईल. त्याच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या. डॉक्टर असा कोण आहे उदार माणूस माझ्या ऑपरेशन करता पैसे देणारा. त्यानं सांगितलं आधी ऑपरेशन तर होऊ दे. अरे त्याचं नाव सांगायची काय गरज आहे. त्या माणसाचं त्या पोराचं ऑपरेशन झालं मायबाप. लक्ष द्या, त्या पोराचं ऑपरेशन झालं ना. ऑपरेशन झाल्याच्या नंतर 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला. 1 महिना झाल्याच्या नंतर पोरगा व्यवस्थित झाला. डॉक्टरच्या केबिन मध्ये पोरगा गेला होता. केबिन मध्ये गेलेल्या त्या डॉक्टरला विचारलं, डॉक्टर अहो मी मरणाच्या वाटेवरती होतो. बायकोच्या कानामध्ये सोन्याचे दागिने होते, गळ्यामध्ये दागिने होते, बायकोनं 1 सुद्धा दागिनं मोडलं नाही, माझ्याकरता पैसे दिले नाही, पाहुण्या रावळ्यांनी पैसे दिले नाही डॉक्टर. परंतु माझ्या मरणाच्या वाटेवरती असताना 2 लाख रुपये देणारा देव माणूस कोण होता. डॉक्टरने सांगितलं माणूस कोण होता सांगता येणार नाही. अहो कसा होता दिसायला माणूस. डॉक्टर मळालेल्या कपड्यातला होता, फाटलेल्या कपड्यातला होता. अरे चपला त्याच्या तुटक्या होत्या, डोक्याला तेल नव्हतं, चेहरा सुरकुतलेला होता. अहो डॉक्टर माणूस कोण होता. माणूस कोण होता सांगता येणार नाही. 1 महिना झालो तो माणूस दवाखान्याच्या पायरीवरती बसलाय. विठ्ठल रखुमाईची मूर्ती त्याच्या हातावरती आहे आणि त्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीच्या चरणावरती आपलं मस्तक आपटतोय आणि धाय मुकल्या रडतोय आणि तो म्हणतोय
अरे ऑपरेशन तेवढं सक्सेस होऊ दे रे. अरे पोरानं तेवढं वाक्य ऐकलं आणि धाबतच त्या पायरीच्या जवळ गेला. आणि पायरीच्या जवळ गेल्याच्या नंतर पाठीमागून पाहतोय तर खरंच एका व्यक्तीच्या हातामध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. त्याच्या चरणावरती मस्तक आपटतोय. हे देवा, तुला खनवाळू, कृपाळू, भक्तवत्सल, करुणावत्सल, गोपपती रास रासेश्वर म्हटलं जातं देवा. परंतु ऑपरेशन सक्सेस होऊ दे रे. अरे पोरगा धाडकन समोरून गेला. पाहतो तर काय, सुरकुतलेल्या चेहऱ्यातला, मळालेल्या कपड्यातला, अरे फाटलेल्या चपल्यातला आणि डोक्याला तेल नसलेला आपला अरे जन्मदाता बाप दिसला.